मनीषाताई मग चित्र अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर अल्पकालीन चर्चा माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांनी आज या ठिकाणी उपस्थित केली आहे। याच्यामध्ये आपण पाहतो की हा पूर्ण विषय जो आहे म्हणजे जितकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते तितकी गुन्हेगारी वाढते आहे। पूर्वी पद्धत वेगळी होती, पण आता ते जास्ती सोपं झालंय की काय असं दिसतंय। कारण पोर्टेबल मशीन झाल्यात, क्विक एक्सरे होतो किंवा सोनोग्राफी होते, घरीच जाऊन मध्यंतरी संभाजीनगरमध्ये असे विषय झाले की घरीच पोर्टेबल मशीन येऊन मुलगा आहे की मुलगी डिटेक्ट केलं आणि मग मुलगी असेल तर घरीच गर्भपात केला। हे संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटना आपल्याला वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वाचायला मिळाल्या। आणि आज आपण खास करून पुणे आणि मुंबई हे दोन मोठी शहरं किंवा आपण लिटरेट स्टेट्स आपण म्हटलं तरी त्याच्यामध्ये मुलींचा आणि मुलांच्या जन्मदर जो आहे त्याच्यामध्ये अजूनही बरीच तफावत आहे। आणि मग डॉक्टर्स असतील, रेडिओलॉजिस्ट असतील, सोनॉलॉजिस्ट असतील किंवा विविध हेल्थ वर्कर्स जे आहे ज्यांना याच्यातलं ज्ञान आहे आणि ज्यांना याच्यातल्या पळवाटा माहिती आहेत, लूपहोल्स माहिती आहेत सिस्टीममधल्या, तेच या सगळं चालवत असतात। आणि कुठेतरी महिलांवर येणारं जे प्रेशर आहे की मुलगी झाली आता मुलगा झाला पाहिजे किंवा मुलीच होत आहेत, हे मानसिक दबाव एकंदरच समाजातनं महिलांवर होत असतो। तर त्याच्यातनं हे सगळे कायद्यातल्या नवीन नवीन पळवाटा निघतात। मला असं मंत्री महोदयांना विचारायचं आहे की अशा पद्धतीची जी संघटित गुन्हेगारी असेल त्यांना आपण मकोका सारख्या कायद्यात त्याचा अंतर्भाव करून त्यांच्यावर तशा प्रकारच्या शिक्षा लावल्या जाणार का किंवा तशा प्रकारचे FIR त्यांच्यावर होणार का? धन्यवाद।